6वे प्रकरण आपले सुरू आहे वस्त्र निर्मिती। यामध्ये आपण विविध विणींचा अभ्यास केला। साधी विण, नाविन्यपूर्ण विण, हातमागाचा अभ्यास केला, हातमागाच्या क्रिया बघितल्या आणि आता आपला नवा मुद्दा आहे विणी विणा वस्त्र निर्मिती किंवा विणा विण निर्मिती। विणा विण वस्त्र निर्मिती किंवा विणी विणा वस्त्र निर्मिती ज्यामध्ये असं कापड तयार होते की तिथे कुठलीही वीण वापरलेली नसते। मागावरती जे वस्त्र तयार होते तशा प्रकारचं वस्त्र या मुद्द्यामध्ये नाही। इथे कुठलीही वीण वापरलेली नाही। साधारणपणे वस्त्र निर्मितीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमधली पहिली पद्धत होती विणणी आणि ही पद्धत सर्वात जास्त वस्त्र निर्मितीमध्ये वापरली जाते। आता विणणीमध्ये विणी वापरलेल्या होत्या। वेगवेगळ्या धाग्यांची रचना, एकमेकांमध्ये गुंतवण्याच्या विविध पद्धती या साहाय्याने विविध विणींची निर्मिती होते। आता ही जी दुसरी पद्धत आपली आहे याच्यामध्ये आहे कुठलीही विण नाही अशा पद्धती। याच्यामधली सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे निटिंग। निटिंग ही पद्धत सर्वात जास्त वापरली जाते। ह्या विणी विणा वस्त्र निर्मितीमध्ये काही अजून प्रकार आपण बघणार आहोत, जसं निटिंग, फेल्टिंग, ब्रेडिंग आणि वेब निर्मिती। निटिंग, फेल्टिंग, ब्रेडिंग, वेब निर्मिती या सर्व या हेडिंगखाली येणाऱ्या पद्धती आहेत। इथे या सर्व पद्धतींमध्ये कोणतीही वीण वापरली गेलेली नाही। त्यातली पहिली पद्धत आपण बघणार आहोत निटिंग। आता ही विणण्याच्या खालोखाल दुसरी लोकप्रिय वस्त्र विणण्याची पद्धत आहे। या पद्धतीमध्ये धाग्यांचे फासे निर्माण होतात आणि हे फासे एकमेकांमध्ये गुंतवले जातात। असे फासात फासे अडकवून वस्त्र निर्मिती होत राहते। एकमेकांमध्ये फासे गुंतवून वस्त्राची निर्मिती होत राहते आणि प्रत्येक ओळीमध्ये नवीन फास्यांची एक ओळ निर्माण होत राहते आणि कापड तयार होते। या निटिंगमध्ये दोन महत्त्वाच्या संज्ञा किंवा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। वार्प आणि वेब। याच्या अगोदर वार्प आणि वेबच्या अगोदर आपण बघू वेब आणि कोर्स। वेब आणि कोर्स हे दोन शब्द लक्षात घ्या। विणलेला जो कपडा आहे, निटिंगचा जो कपडा आहे, त्या कपड्यामध्ये जे उभे फासे असतात, उभ्या फास्यांची जी ओळ असते त्यांना म्हणतात वेब। वस्त्रामधील उभ्या फास्यांच्या दिशेच्या ओळीला
वेल असे म्हणतात. आणि कोर्स काय तर त्याच वस्त्रामधील आडव्या दिशेतील फाशांना कोर्स म्हणतात. आडव्या दिशेतील फासे यांना म्हणतात कोर्स आणि वेलला उभ्या दिशेतील फासे. हे वेल आणि कोर्स ह्या दोन महत्त्वाच्या संज्ञा याच्यामध्ये निटिंगमध्ये आहे. निटिंगचं जे कापड आहे हे कापड फासे एकमेकांमध्ये गुंतून तयार झालेलं आपल्या घरामध्ये असणारं एक स्वेटर या पद्धतीने विणलेलं असते. त्याला जर तुम्ही थोडं आता बारकाईने बघितलं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या फास्यांची रचना तुम्हाला दिसते. किंवा जे सॉक्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही रचना तुम्हाला दिसेल. काही स्वेटर्समधली फासे नसतील, काही स्वेटर्समध्ये वेगळं कापड, फेल्टचं कापड वगैरे वापरलेलं असेल. पण ज्या ठिकाणी तुम्हाला धागे दिसतात आहे असं जर स्वेटर असेल तर तिथे तुम्ही थोडं बारकाईने बघा तर ते फासे गुंतवलेले आपल्याला दिसतात. तर त्या फास्यांमध्ये जे उभ्या दिशेतील फासे असतात एकमेकांमध्ये अशा प्रकारचे दिसतील तुम्हाला, यांना म्हणायचं वेल. आणि जे आडव्या दिशेतील फासे दिसतील त्यांना म्हणायचं कोर्स. तर असा वेल आणि कोर्स ह्या दोन पॉइंट आपल्याला आहेत. निटिंग वस्त्रातील उभ्या दिशेतील फासे म्हणजे वेल, निटिंग वस्त्रातील आडव्या दिशेतील फास्यांची ओळ म्हणजे कोर्स. आता ह्या निटिंगचे दोन प्रकार आहेत किंवा ह्याचे दोन प्रकारच्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्याच्यामुळे याचे दोन प्रकार निर्माण होतात. याच्यामध्ये आपण बघू आता वार्प निटिंग आणि वेव्ह निटिंग. वार्प निटिंग आणि वेव्ह निटिंग. आता वार्प निटिंगची जी मशीन आहे ही गोलाकार असते. ही गोलाकार असते त्यामुळे या मशीनने तयार झालेलं जे कापड आहे ते नलिकेसारखं असते. या विणीने तयार झालेलं कापड नलिकेसारखं असं गोल असते. ट्यूब सारखं किंवा नळीसारखं नलिकेसारखं असं गोल असते. आणि वेव्ह निटिंग जे आहे हे वेव्ह निटिंग जसं हाताने विणलेलं निटिंग असेल तसं सपाट असते. हे सपाट असते आणि याला कडा सुद्धा असतात. तर हे वेव्ह निटिंग. बघा, हे जे निटिंग आहे ही वस्त्र निर्मिती मशीनच्या साहाय्याने तसंच हाताच्या साहाय्याने सुद्धा करता येत असते. यामध्ये हे जे वार्प निटिंग आहे हे गोलाकार जिथे नळीसारखं कापड तयार होतं हे निटिंग मंद म्हणजे हळू होते आणि हे निटिंग जलद होते. वार्प निटिंग जे असते त्याची क्रिया जलद गतीने होते आणि वेव्ह निटिंगची क्रिया मंद गतीने होते. तर असं दोन प्रकारचे मशीन निटिंगमध्ये आहेत, म्हणजे हे वस्त्र निर्मितीमध्ये आहेत आणि हे दोन वेगळ्या पद्धतीने वस्त्र तयार होतात. एकामध्ये गोलाकार वस्त्र तयार होतात आणि एकामध्ये सपाट वस्त्र तयार होतात. हे
सुद्धा बरेच लोक करतात. 2 सुयांच्या साह्याने किंवा 1 सुईच्या साह्याने अशा प्रकारची वस्त्र निर्मिती बऱ्याच महिला सुद्धा करतात. तर या निटेड वस्त्राचे हे जे निटिंग पद्धतीने तयार झालेलं कापड आहे या वस्त्राला म्हणतात निटेड. तर या निटेड कपड्याचे वैशिष्ट्य आपण बघू. निटेड वस्त्राचे निटेड कपड्याचे वैशिष्ट्य आपण बघू. पहिलं वैशिष्ट्य उत्तम तन्यता. स्थितिस्थापकता. उत्तम तन्यता, उत्तम स्थितिस्थापकता आणि सुनिविरोधकता. हे 3 सगळ्यात महत्वाचे याचे गुणधर्म आहेत की याच्यामध्ये तन्यता, स्थितिस्थापकता आणि सुनिविरोधकता ही उत्तम आहे. दुसरं असं की हे कपडे वजनाला हलके आहेत आणि इस्त्रीची गरज नसते किंवा कमी असते. या वस्त्रांवर विशेष अशी इस्त्रीची गरज नाही आणि असली तरीही फार कमी आहे. हे वस्त्र वजनाला हलके आहे आणि मऊ आहे. वजनाला हलके मऊ असे वस्त्र याचे आहे. आता याचं तिसरं वैशिष्ट्य की हे न चुरगळता घालल्या जाणारे कपडे आहेत. त्याच्यामुळे याची सहज हालचाल होते. शरीराच्या हालचालीप्रमाणे हे वस्त्र सहजपणे हालचाल करतात. जास्त हे चुरगळत नाही. चौथं वैशिष्ट्य यामध्ये हवा खेळती राहते. पहा, निटिंगच्या वस्त्रामध्ये हवा खेळती राहते. हे याचं आणखीन एक वैशिष्ट्य. खेळाडूंच्या कपड्यांमध्ये निटिंग पद्धतीने विणलेले कपडे जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याच्या मागे कारण असं आहे, हे जे गुणधर्म, हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य याचं कारण आहे. खेळाडूंच्या मध्ये जलद हालचाल होत असते शरीराची आणि ह्या जलद हालचालीनुसार त्यांचे वस्त्र अतिशय लवचिक आवश्यक आहे. म्हणून ही जी वीण आहे, ही जी पद्धत आहे, ही वीण नाही, ही वस्त्र विणण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीने तयार केलेले कपडे हे उत्तम तन्यता, उत्तम स्थितिस्थापकता असणारे असतात. शरीराच्या हालचालीप्रमाणे हे वळतात. यांच्यामध्ये हवा सुद्धा खेळती राहते. सुनिविरोधकता याची उत्तम आहे. म्हणून मग हे खेळाडूंच्या वस्त्रांमध्ये जास्त वापरल्या जातात. मग आता आपण याची उदाहरणं जर बघितले, निटिंग वस्त्राचे उदाहरण तर कोणकोणते? पहा, एक तर आपण आताच बघितलं की खेळाडूंच्या वस्त्रांमध्ये हे आहे.
हिवाळ्यामध्ये हिवाळ्यातले कपडे या विणीने विणलेले असतात. खेळाडूंचे पोशाख या विणीने विणलेले असतात. कपड्यांपेक्षा आपण इथे पोशाख शब्द वापरू. खेळाडूंचे पोशाख. आंतरवस्त्र सुद्धा या विणीने विणलेले असतात. होजेरी कपडे हे सुद्धा या पद्धतीने तयार केलेले असतात. ही विण नाही, ही वस्त्र विणण्याची पद्धत आहे. तर खेळाडूंचे पोशाख, हिवाळ्यातील कपडे, आंतरवस्त्र, होजिएरी कपडे या सर्वांमध्ये आपल्याला ह्या प्रकारची पद्धत आढळते. तर हे झाले निटेड वस्त्राचे उदाहरण. अशा पद्धतीने विणा वस्त्र निर्मितीची ही पद्धत आपण बघितलेली आहे. तिचं नाव आहे निटिंग. यानंतरच्या पद्धती आपण नंतर बघू. वस्त्र निर्मितीच्या पुढील पद्धती सुरू करण्यापूर्वी परत एकदा आपण ही विणा वस्त्र निर्मितीमधील पहिली पद्धत निटिंग बघू. निटिंग ही दुसरी लोकप्रिय पद्धत आहे विणणेनंतर. यामध्ये फास्यांची निर्मिती करतात. प्रत्येक ओळीमध्ये फास्यांची एक एक ओळ तयार होत राहते आणि ते एकमेकांमध्ये गुंतत नवीन असे ओळ तयार होते आणि वस्त्र निर्मिती होते. यामध्ये दोन संज्ञा किंवा दोन व्याख्या महत्त्वाच्या आहेत. दोन नवे शब्द तुम्हाला यामध्ये परिचित होत आहेत किंवा नवीन दोन शब्दांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे वेल आणि कोर्स. ह्या दोन संज्ञा आहेत. वेल म्हणजे निटिंग वस्त्रातील उभ्या दिशेतील फाश्यांची ओळ आणि कोर्स म्हणजे निटिंग वस्त्रातील फाश्यांची आडव्या दिशेतील ओळ. त्यानंतर हे जे निटिंग आहे हे हाताने सुद्धा विणता येते आणि याच्या दोन प्रकारच्या मशीन सुद्धा आहेत. याला वार्प निटिंग आणि वेफ्ट निटिंग असं म्हणतात. वेफ्ट निटिंग मशीन जी असते ही गोलाकार असते आणि यामध्ये जे वस्त्र तयार होते हे नलिकेप्रमाणे तयार होते. यामध्ये थोडे मंद गतीने किंवा थोडं हळू वस्त्र निर्मिती होते. आणि दुसरी जी पद्धत आहे वार्प निटिंग. वार्प निटिंगमध्ये सपाट कापड तयार होते. हाताने केलेल्या निटिंग प्रमाणे हे कापड असते. याला कडा सुद्धा दिसतात. तर हे असे अशा दोन प्रकार आहेत. दोन पद्धतीने हे वस्त्र निर्मिती होते. वार्प निटिंग आणि वेफ्ट निटिंग. यानंतर निटिंग वस्त्राची वैशिष्ट्य आहेत. हे वस्त्र जे आहे हे उत्तम तन्यता, चुनी विरोधकता आणि त्यामध्ये स्थितिस्थापकता ही या वस्त्रामध्ये उत्तम असते. दुसरं वैशिष्ट्य असं की हे वस्त्र वजनाला हलके असतात, स्पर्शाला मऊ असतात. याला इस्त्रीची गरज नसते किंवा फार कमी याला इस्त्री करावी लागते. हे याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे वस्त्र शरीराच्या हालचालीप्रमाणे सहजपणे वळतात. हे चुरगळत नाही. हे याचं तिसरं वैशिष्ट्य. त्यानंतरचं निटिंग वस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये हवा खेळती राहते. ह्याच्या वैशिष्ट्य असल्यामुळे या वस्त्रांचा उपयोग खेळाडूंच्या वस्त्रांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात होतो.
निटिंग वस्त्राचे जर आपण उदाहरणं बघितले तर यामध्ये हिवाळ्यात वापरावयाचे वस्त्र, खेळाडूंचे पोशाख, होजिएरी कपडे, आंतरवस्त्र अशा विविध वस्त्रांमध्ये निटिंगचे वस्त्र आपल्याला आढळतात. अशा विविध ठिकाणी निटिंग वस्त्र आपल्याला आढळतात. या निटिंग नंतर आपण फेल्टिंग आणि त्यानंतर ब्रेडिंग आणि नंतर वेब निर्मिती असे विणा वस्त्र निर्मितीच्या पद्धती बघणार आहोत. तर आता आपण इथे निटिंग थांबवू.